तर कवी आसावरी काकडे काय म्हणतायत? खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी, धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी. याचा अर्थ काय? आपण जमिनीतून पाण्यासाठी प्रयत्न करतो, म्हणून खोदायला कधीही थकायचं नाही. म्हणजे काय? आपण आपल्या आयुष्यात खूप प्रयत्न करत असतो, पण ते प्रयत्न मधूनच सोडतो. तसं न करता जोवर यशाचं पाणी लागत नाही तोवर विहीर खोदत राहायला हवी. कळतंय ना? हो. इथे कवीने प्रयत्नांना खोदण्याची आणि यशाला पाण्याची उपमा दिली आहे. ठीक आहे, पुढे. धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी. म्हणजे काय? आत्ता आपली कोण सोबत करत नसेल तर आपली सोबत कुणीच करणार नाही असं आहे का? अजिबात नाही. सगळी माणसं सारखी नसतात. म्हणून कवीने इथे सारी खोटी नसतात नाणी असं प्रतिकात्मक म्हटलेलं आहे. ठीक आहे कांबळे सर, हा, जरा व्यत्यय आणू का तुमच्या शिकवण्यामध्ये? या की. व्यत्यय कसला? काहीतरी महत्वाचं असेल. हो, महत्वाचंच आहे. काय, येत्या 29 तारखेला राष्ट्रीय क्रीडा दिन आहे. क्रीडा दिनानिमित्त होणाऱ्या तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये आपली शाळा सहभागी होते. तेच सांगायला आलो होतो. म्हणलं आमच्या विभागाची सूचना आहे म्हणल्यावर आम्हीच वाचून दाखवावी. कसं आहे, 4 गोष्टी सांगता येतात आणि शेवटी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढणं महत्वाचं. सर, माझे तर पैसे राहिलेत. कोण आहे रे त्यो? माहितीये मला. लय दिवस झालं नाटकं बघतोय तुझी. एखाद्या बारीला घावलाच का नाही? सगळ्या शाळेसमोर आणतो का नाही बघ. अजिबात बेशिस्तपणा नकोय. सर सांगते ते शांतपणे ऐका. बघा बघा सर, मी एवढा ओरडलो तरी गप बसली नाही, आणि तुमचा आवाज आला की कशी लगेच गप. सर, ओरडून ओरडून तुम्हीच तुमची भीती कमी करत असता. असू द्यात, नोटीस वाचताय ना? हो. तर सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात येते की 29 ऑगस्ट दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन असल्याने पाटण येथे विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. यात कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल सारखे मैदानी, तर रांगोळी, चित्रकला, हस्तकला सारखे विविध वैयक्तिक खेळ आणि स्पर्धा सुद्धा आहेत. ज्या विद्यार्थ्यांना यात भाग घ्यायचा असेल त्यांनी नाव उद्यापर्यंत पीटीचे शिक्षक म्हणजेच माझ्याकडे द्यायची आहेत. मला वाटलं मोरे काकांकडे द्यायची. सोबत यादी जोडली आहे जी नोटीस बोर्डात अथवा फळ्याजवळ लावली जाईल. जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभागी होऊन शाळेचा नावलौकिक वाढवायचा आहे. सूचना समाप्त. सर, मग मला कशाला आणलं होतं? नोटीस कोण धरणार मग? चला, लय खांदा उडवू नका, लागल एकाच दिवशी तुमच्याच तोंडाला. ऐका, इकडे लक्ष द्या. जसं सगळ्यांनी नाटकाच्या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला होता तसाच याही स्पर्धेत घ्यायचा आहे. काय? जिंकाल, हराल, पडाल, पुन्हा उभे राहाल, पण शिकाल. तुमचं हे शाळेचं शेवटचं वर्ष आहे, त्यामुळे जास्तीत जास्त स्पर्धा करा आणि अनुभव गाठीशी घ्या. कळतंय ना? कारण पुढे जगण्याच्या स्पर्धेत तोच आयुष्यभर कामी येणार आहे. चला पुढे कवी काय म्हणतायत? घट्ट मिटू नये ओठ, गाणे असते ग मनी, आर्त जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. हे मध्ये लगा आपली बी कबड्डी टीम देऊया की. हा, अर्ध्या आला काय नाही, पण उगाच खेळताना लागलं बिगलं तर डोक्याला ताप. अरे आधीच आपलं आता 10वीचं वर्ष आहे. अरे 10वीचं वर्ष आहे म्हणून काय जगायचं नाही मनासारखं? हा, आज तर लय अभ्यास बोलायला लागलास. डोसक्याला ताण देऊ नकोस. गपकी फावड्या. हिचं महत्वाचा विषय चाललाय ना काहीतरी. हा ब्या, काय व्हायचंय ते होऊ दे. आपलं शेवटचं वर्ष आहे, आपण द्यायची कबड्डीची टीम. बरं चालतंय, देऊया, पण एक काठीवर. सांग, काय बी सांग. आपल्याबर खेळायला सागराला बिघायचा. खरंच काय बी बोलायला लागलास लागा आब्या. तो आपल्याशी कसा वागला हे माहित असून तो कसा बी वागू दे.
पण त्याचा खेळ चांगला आहे ना. अरे आपल्यावर खेळताना बघितलंस ना तू, अरे रेड टाकली की एकटा 4-4 गडी ओढतो तो. मग अरे आब्या ते झाड असल्यामुळे आणि ते उडून टाकते ना. अरे नाही क्या, अरे तू त्याला खेळताना बघितलंस का? अरे लय मनापासून खेळतो तो. कुठं हात आणि कुठं लात मारायच का नाही त्याला चांगलंच माहित आहे बघ. अरे हो, त्यानं मला बी खिंडीत गाठलेलं, त्यात लय हुशार आहे त्यो. मग घेऊया केला का? स्पर्धेपुरताचा विषय आहे ना, कुठं आपल्या त्यावर लगीन करायचं आहे, घेऊन टाकू. चालतंय, घ्या मग. पण तो आपल्याशी नीट राहिला नाही तर मी लय हाणणार त्याला. ए मग राहू दे माझ्या, फक्त जर आपल्या फायद्यासाठी घ्यायचं असलं ना तर मग हे मला नाही पटत. आणि तसं बी मी नाही घेणार कबड्डीत भाग, मी वैयक्तिक स्पर्धेत भाग घेतोय. ऐका, तुम्ही एक काम करा, तुम्ही समजानी का नाही एक चांगली टीम बनवा आणि सरांकडे द्या नावं. ए बाबा आव्या, तुझ्याशिवाय आम्ही कशी देऊ नावं? मग सागऱ्याला घ्या मनापासून, मी आहे तुमच्यावर. तसं बी मी खेळणार नाही, मी राखीव राहतो. तुम्ही घ्या सागऱ्याला आणि खेळा. हो बाबा चालतंय. मनापासून म्हणतोस ना? थांब, तुला तसं पाठायचं नाही. ए सागऱ्या, इकडे ये. चल रे. कर आता काय झालं? हे बघ, हे असं गुरमीत बोलतं. तू त्याला तसं बोलवलंस म्हणून तो तसं बोलतोय. थांब जरा. सागर, अरे आम्ही कबड्डीची टीम बनवायची म्हणतोय आणि त्यात तुला बी घ्यायचं म्हणत होतो. तू येशील का आमच्यावर? भांडणार नसेल तर येईन की. अरे बाबा, सरांनी काय सांगितलं माहित आहे ना, बाहेर गेल्यावर आपण कुठल्या गावाचा नसतो, फक्त आपल्या शाळेचा असतो. हा, हेच तुम्ही बी ध्यानात ठेवा, म्हणजे झालं. कवा आहे प्रॅक्टिस सांग मला, येईन मी. चालतंय. चल रे. चालतंय मध्ये. मग खेळायच्या वेळेला तू जाऊन सागऱ्याला बोलवून आण आणि ती बी मनापासून. हो बाबा, आणतो त्याला बोलवून. का उचलून आणू त्याला? का टावेल टोपी करू तो खेळायला आल्याबद्दल? चला. आरगाने पडशील. लागलं का? तसंच पाहिजे गाबड्या तुला. अभिजित, तुम्ही खेळा, मी आलोच. असं समजा असताना काक मारलीस? बघ ती पोरं कशी बघत होती. अरे पण त्यांना काय वाटतं ह्याच्यापेक्षा मी इथं का आली आहे हे महत्वाचं नाही का अभिजित? आणि कामाचंच बोलायला आली आणि असं बी माझ्या मनातच काय नाही तर त्यांना काय वाटतं याचा विचार का करायचा मी? बरं बाई, आज सांग का आली होतीस? म्हणजे काय काम होतं का? मला वाटतं की तू वैयक्तिक स्पर्धांमध्ये सुद्धा भाग घ्यायला पाहिजेस. अगं हो, घेणारच आहे की, पण का नाही कशात घेऊ कायच कळणार. बघ बघ, तू बोलतोस चांगला. हा, सगळ्यांसमोर बोलत सुद्धा भेट नाहीस. मग भाषण नाही केवढा मला यायला का नाही काहीतरी अवघड करायचं आहे. म्हणजे काहीतरी असं नवीन, म्हणजे बघ की काहीतरी नवीन केलं तरच काहीतरी नवीन शिकायला मिळेल ना. प्रश्न म्हणजे ते काय असतं हे मला ऐकून माहित आहे, पण असं कधी भाग नाही घेतला. मी बघितलंय. अगं मग तूच घे की. नाही, मला नाही जमायचं. त्याला तुझा एवढा अभ्यास पाहिजे. वर्गात तू पहिला नंबर काढतेस आणि मी कुठं चौथा. अरे हो, पण इथं तसं नसतं. सामान्य ज्ञान, विज्ञान, गणितातलं काय बी विचारतात आणि जो पहिलं उत्तर दिलं ना त्यालाच गुण मिळतात. अगं मग हे समजा लयच अवघड असेल. अरे पण तूच म्हणलास ना तुला काहीतरी अवघड करायचंय. अगं हो, पण एवढा कमी आहे तेवढा अभ्यास व्हायचं म्हणजे मला नाही वाटत ते होईल. वादविवादात घे, अरे येईल तुला. बोलण्यात आणि आपलं म्हणणं पटवून देण्यात तर कुणालाच ऐकत नाहीस बघ. होय, खरं बोलतेस का टोमणं मारतेस? अरे बाबा खरंच. हे बघ, एक विषय देणार, त्यावरून एका बाजूने आपलं मत मांडायचं आणि दुसऱ्याने त्याच्या विरोधात बोलायचं. ज्याचं म्हणणं पटेल त्याला बक्षीस. हा, मग यातच घेतो बघ, हेच जरा भारी वाटतंय. बरं, जाऊ, झालंय माझं सांगून. अगं नाही, थांब की व्हायचं. का? आता नाही तो पोरं बघत. ते तू कशात भाग घेणार आहेस? रांगोळीत.
लय आवडते बघ मला रांगोळी काढायला. अगं हो, माहित आहे की मला. आपल्या शाळेत कुठला बी कार्यक्रम असला तरी तूच काढतेस रांगोळी. लय भारी काढतेस बघ. मग तीच काढते, चांगली तयारी करते. चालतंय. तुम्ही खेळा आणि हो घरी तयारी कर बरं का, पण वादविवादाची हं. हा. असं पण तुला आवडतंच की वाद घालायला माझ्याशी. पण तेच आवडतं बघ मला. आणि हो सांभाळून खेळ, काळजी घे. येतं. अरे काय झालं, कुणाला शोधतोस? अगं असं समज तुलाच. नुसतं समजू ना. नाही म्हणजे मला तर शोधणारच नाहीस तू. खरं तर का नाही रेशमे, त्या वादविवादाच्या स्पर्धेत का नाही तुलाच टाकली पाहिजे होती बघ. इथं सारखं माझ्यावर वाद घालत असतेस. वय मग कशाला थांबवलंस मला? जाते मी, म्हणजे वाद तरी नाही घालायचे. आणि असं काय झालं की नुसतं रुसून बसायचं. आपल्याच माणसं रुसायचं असतंय अभ्या. आणि मी रुसायचे बंद झाले तर समज मी तुझ्यापासून लय लांब गेले. ए बया, अगं असं काय बोलू नकोस. आणि हे असलं अवघड बोलण्यापेक्षा का नाही मला व्हायची मदत कर की. सांग की काय करू? रेशमे, मी का नाही वादविवाद स्पर्धेत भाग घेतलाय. म्हणजे बघ त्याच्यात काय असतं, एकानं आपली बाजू मांडायची आणि दुसऱ्यानं त्याच्या विरोधात बाजू मांडायची. म्हणजे बघ तुला एक आता उदाहरण सांगतो. माणसाची कामं रोबोटनं करणं चांगलं का वाईट, काय वाटतं तुला? वाईटच की. कसं पटवून दे बघू मला. हा आता बघ, माणसाला मन असतंय, विचार असतात. वेळे प्रसंगी काय चूक काय बरोबर हे कळतंय की माणसाला. अगं पण ते कॉम्प्युटरमध्ये फिट केलं तरी त्या रोबोटला बी करणारच की. अगं समधी कामं तेव्हा आपल्यासाठी करणार, समजा ऐकणार आपलं. आणि सीमेवर अगं दुश्मनांबर लढताना किती कामाला येईल ते. अरे पण दुश्मन कोण आहे? ज्याच्याकडे रिमोट असेल तोच ठरवणार ना. तर रोबोटला कसं काय कळेल? म्हणजे माणसं ओळखायला चुकणार ते. ज्याच्याकडे त्याचा रिमोट तोच त्याचा मालक. अर्ध्या रोबोटला माहित बी नसेल आपल्याला कुणी बनवलंय. म्हणजे आपल्याच माणसांच्या विरोधात त्याला वापर देऊ शकतं की, कारण त्याला ना मन आहे ना भावना. हा तसं हे बी बरोबर आहे. अगं पण बघ की तो एकटा रोबोट आपल्या 4-4 माणसांची कामं करणार, ते बी आहेच की मग. अरे अभ्या, त्याच 4 माणसांचं घर कसं काय चालणार? त्यांच्या बायका पोरांचं काय? आता हे असं भावनिक होऊन कसं चालेल? आपण जर इथं भावनिक होत बसलो ना तर समजा देशांच्या टेक्नॉलॉजी जातील पुढं आणि आपला देश मागच राहील. कुणावर अन्याय करून त्यांचं काम काढून घेऊन लोकांना बेरोजगार करून कसली प्रगती अभ्या? अरे हातात काम आणि चेहऱ्यावर आनंद, हीच खरी प्रगती ना. रेशमे, आता तू का नाही उगाच काय बी बोलायला लागल्यास बघ. हे असलं काय बोललीस ना तिथं तर त्याला कसलं बी मार्क नसतात. सपशेल आरशील. अरे मला कुठं जिंकायचं ह्यात? तुझी स्पर्धा आहे, तू जिंक. आणि असं बी जिंकण्यासाठी काय बोलायचं चांगलंच कळायला लागलंय तुला. मनापेक्षा मेंदू वापरायला लागलायस. चांगलाच हुशार झालायस की. अजून चांगली तयारी कर, नक्की नंबर येईल तुझा. हे समजा मी माझ्या आनंदासाठी करतोय. अरे पण ह्योच आनंद तुझ्या मुद्द्यात नाही अभ्या, तो पाहिजे. बरं ठीक आहे, हे सगळं जाऊ दे. अरे मी तो वैयक्तिक स्पर्धांमध्ये भाग घ्यायचं म्हणत होते. तूच म्हणतोस ना मी रांगोळी चांगली काढते, मग काय करू, घेऊ का भाग? अरे अबे बोल की, घेऊ ना रांगोळी स्पर्धेत भाग? म्हणजे तू घे म्हणलास ना तरच घेणार आहे बघ. ऐक की रेशमे, अगं रांगोळीची स्पर्धा सोडून दुसऱ्या कुठल्या बी स्पर्धेत भाग घे की. दुसरं? अरे पण दुसरं असं काहीच नाही ज्यात मी चांगलं करू शकते. हा म्हणजे मेहंदी जमते मला. हा अरे पण ती स्पर्धाच नाही ना. आणि खो खोला पुरी कमी पडतात. मग असं दुसरं काहीच नाही रे. अगं असेल की दुसरं काहीतरी. लांबुडी. अगं लांबुडी आहे की, त्यात घे तू भाग. हा लांबुडी नाही. अरे पण आपल्या शाळेत असताना मारायची उडी, त्यावर कसलीच प्रॅक्टिस नाही. अगं मग आता कर प्रॅक्टिस. अगं लगेच शिकशील तू उड्या मारायला. चालतंय की, आजपासूनच करते प्रॅक्टिस. चालतंय. बघ आब्या, मला काय जमतं हे अजून बी तुझ्या ध्यानात आहे. मी तर विसरलेच होते बघ. बरं चल येते मी.
तसं असं. मधुकर पवार, हा विकास पवार, सागर शेलार, सुनील डांगे, गणेश सुतार, मेहुल वायदंडे. ए तुझं नाव काय पुन्हा एकदा सांग. किरण पवार. किरण पवार. घे हात खाली. चला आता वैयक्तिक स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्यांची नावं सांगा. सर मी रेश्मा घाडगे, मला लांब उडीत भाग घ्यायचा आहे. अवघड स्पर्धा आहे बरं का. लय जण भाग घेतात. तुला चांगला सराव करावा लागेल. आहे ना तयारी? हो सर. अहो त्यात काय झालं, ही लांब उड्या मारतच जाते गुराकडे. हाय का आता सर, गुरं चारल्याशिवाय त्यात दूध कसं येणार? आम्ही ते एकच दूध घेत नाही ना. अजून कोण आहे या वर्गातनं भाग घेणार? सर मला रांगोळी स्पर्धेत द्यायचंय ना, केवढं जाधव. सर माझं लांब उडीत दिलेलं नाव कॅन्सल करा, माझ्यानं सराव नाही व्हायचा. काय झालं? मागाशी तर म्हणलीस करीन सराव म्हणून. असं काय झालं मधीच? अगं सराव करून तरी बघ. हारलीस तर हारली, भाग तर घे. नाही सर, घरी जाऊन स्वयंपाक बी करायचा असतो, त्यामुळे टाइम नाही भेटायचा. आणि सर गुराकडे जाताना टाकत जाईन की लांब उड्या, इथं स्पर्धेत कशाला ना. आणि असं बी आम्ही तिथंच बरं आहे असं समजण्यास वाटतं की. अगं मग दुसऱ्या कशात तरी घे भाग. नाही सर, मला नाही घ्यायचा कशातच भाग, मला यायचंच नाही. बरं, अजून कोण कशात भाग घेणार आहे? अगं रेश्मे, अगं ऐक तरी. रेश्मे कशाला आलायस? मी असल्याविषयी तुला काय फरक पडणार होता का? रेश्मे, आता उगाच इथं शाळेत तमाशा नको बरं का. हा ग मी तुला घरी गेल्यावर समज सांगतो. फक्त आत्ता माझं आहे का नाही, आत्ता तुझं नाव दे. का देऊ? मला खेळायचं असलं खोटं खेळ. अगं खरी स्पर्धा आहे रेश्मे. पण तुझं माझ्याबद्दलचं वागणं तर खोटं आहे ना अभ्या. तू तू माझा खेळ करायला लागलायस. रेश्मे अगं तुला म्हणलो ना, तुला घरी गेल्यावर मी समज सांगतो. फक्त एकदा आत्ता माझा एक आणि आत्ता भाग घे. नाही घ्यायचं म्हणलं ना मी भाग, आणि मला राहायचं बी नाही असल्या खोट्या जगात. तुला माझी शपथ आहे रेश्मे. यावेळेस कॅप्टन तुला करतोय, नीट खेळायचं काय? हो सर. हा बरं, अजून कोण आहे वैयक्तिक स्पर्धेमध्ये? अक्षरा सावंत. कशात घेणार आहे? सर मला घ्यायचंय लांब उडीत भाग, घ्या माझं नाव. डोक्यावर पडलीस का ग? ए मनात आलं की घ्या नाव, मनात आलं की काढून टाका. हो सर, पडल्या डोक्यावर. मला बाकी काय माहित नाही, पण मनापासून खेळीन मी शाळेसाठी. मॅडम 29 तारखेला काय करताय? 29? काही नाही. काही काम होतं का सर? कुठे जायचं आहे का? हो, आपल्या शाळेच्या स्पर्धा आहेत ना पाटणला. अच्छा, त्यासाठी होय. आय थॉट की काय? अहो वैयक्तिक स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांसोबत जा म्हणले जंगम सर. सोबत कोणाला तरी न्या म्हणले, म्हणलं तुम्हाला न्यावं. मलाच का? काय रे, बाहेर काय फिरतोय? अहो सर, ते पाणी प्यायला गेलेलो. बरं बस. हां, सोबत मुली आहेत ना, आणि त्यांच्या काही अडचणी असतात त्या आम्हाला सांगू शकणार नाहीत, म्हणून म्हणलं तुम्ही आला असता तर बरं झालं असतं.
पण ठीक आहे, अगदीच तुम्हाला वेळ नसेल तर शिंदे सर आहेतच, त्यांना घेऊन जातो. अहो पण मी कधी म्हणलं मला वेळ नाही, आणि नसता तरी काढता आलाच असता की. आणि शाळेचंच काम आहे की, त्यात काय एवढं. अहो वैयक्तिक कामासाठी मी का त्रास देईन मॅडम तुम्हाला, नाही का? त्रास काय सर, हक्काने सांगा. आणि तुम्हाला आठवतं स्टाफ रूममध्ये तुम्ही एकदा एक प्रश्न विचारला होता की आपण शिक्षक का झालो. खरं तर तेव्हा डिग्री घेतली ती सोसायटीमध्ये स्टेटस मेंटेन करण्यासाठी आणि चांगला पगार मिळवण्यासाठी. इंग्लिशसोबत इंग्लिशचं कल्चरही आवडायला लागलं. पण तुमच्यासोबत या मातीतलं सोनं बघता आलं. चांगलं आहे की मग. म्हणजे यापुढे मला मुलांसाठी एकट्याला धडपड करावी लागणार नाही, नाही का? पण सर तुमचं काय? माझं काय म्हणजे? म्हणजे तुम्ही स्वतःचा विचार कधी करणार? त्यासाठी आता वेळ नाही. कधीतरी वेळ द्यावाच लागेल की. ते शक्य नाही मॅडम, ही शाळाच सगळं काय माझ्यासाठी. बरं, तुम्ही स्पर्धेची माहिती घ्या आणि मुलींना सरावासाठी सुद्धा मदत करा. भेटू लवकरच. पण नक्की जमेल नाही याला? आवडेल मला. अगं ऐक की रेशमे, अगं एकदा ऐकून तरी घे रेशमे. अगं आता समज सांगितलं की तुला, आता अजून काय सांगू म्हणजे तुला पटल? हाय ते सांग, पटल ते नको. अगं तुम्ही दोघींनी एकमेकीवर स्पर्धा करण्यापेक्षा बाहेरच्या शाळेवर स्पर्धा करावी. अगं एवढंच वाटलं मला. आणि अगं रेशमे बघ की, ह्याच्यानं का होईना पण आपल्या शाळेची एक स्पर्धा वाढलीच की. खरंच ह्यो विचार करून तू मला रांगोळी स्पर्धेत भाग नाही घेऊन दिलास? एकदा स्वतःच्या मनाला विचारून सांग. चुकलं माझं रेशमे. केवढा जिंकावी म्हणून केलं मी हे समजा. कारण मला माहित होतं तुझी रांगोळी तिच्यापेक्षा लय भारी आहे. आणि जर तू असतीस ना तर ती कवाच जिंकली नसती, मला माहित होतं. बस झालं समाधान. खरं बोलला असतास ना तर मी स्वतःच नसता भाग घेतला. अरे पण खोटं का बोलला साब्या? मी असल्यावरती हरेल हेच वाटलं ना तुला? अरे मग मला स्पर्धेतनं बाहेर काढण्यापेक्षा तिला चांगला सराव कर असं म्हणायचं की. अगं ती बी आपलीच आहे की रेशमे. आणि मी कुणाचीच नाही, आहे का नाही? मला काही कशी बी वागवा, काय बी करायला सांगा तरी मी करते. अगं असं कसं? कुठल्या तरी स्पर्धेत घेतलाच ना रेशमे भाग. अगं मग आता झालं गेलं ते जाऊ दे की. एकदा मला समजून घे की रेशमा. झालं गेलं किती वेळा जाऊ देऊ आणि किती वेळा मी एकलीच घेऊ समजून? तू शाळेत नव्हता तेव्हा तिची काळजी घेतली, मी तिला समजून घेतलं. कुणासाठी? तुझ्यासाठी ना. आणि तू तिच्यासाठी मला असं वागवतोस? अरे कुणाच्या हातातलं हिसकावून नकोच आहे मला, म्हणून तर म्हणले ना नाही घेत मी भाग. मग शपथ घालून खोटी समजूत कशाला काढायचीस? तेव्हा मला जे योग्य वाटलं ते केलं मी रेशमे. वाटलं ते केलंस पण योग्य नाही केलंस अभ्या. अरे मला तर कळणच झालंय, समजाच समान नाही मिळावा म्हणून भांडणारा अभिजित तेवढ्याच्या बाबतीत स्वार्थी कसा काय होतो? तिच्यासाठी दुसऱ्यांशी खोटं कसं काय वागतो तो? कवा कवा काय चूक काय बरोबर हे नाही बघू वाटत रेशमे. माणूस महत्वाचा वाटतो. मग त्याच माणसासाठी दुसऱ्या माणसाचा काय हाल होत्या ह्यो विचार मी तुला आला नाही ना? अरे मग तू कसला माणूस आहे का स्वतःला विचार.
सगळं मान्य केलंय, समजून घेतलंय, पण निदान खोटं बोलून माझ्या मनातली तुझी जागा तरी कमी करू नकोस, ही विनंती करते तुला. आग एवढं कर माझ्यासाठी. रेशमे